नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdमधील जेंडर स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव शाळा आणि समाज यामधील स्त्रियांचे अशोभनीय प्रदर्शन, एक सखोल चर्चा, इंडिसंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन, अ डिटेल्ड डिस्कशन या टॉपिकविषयी माहिती घेऊ. मी प्राध्यापक MR जोशी, MA एमएड श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया स्त्रियांचे अशोभनीय प्रदर्शन, एक सखोल चर्चा आणि त्या संदर्भातील कायद्याविषयी माहिती. प्रस्तावना याच्यामध्ये दिलेले पहा. स्त्रियांचे अशोभनीय प्रदर्शन, इंडिसंट रिप्रेझेंटेशन ऑफ वुमेन म्हणजे स्त्रीच्या शरीराचे, रूपाचे किंवा तिच्या कोणत्याही भागाचे असे चित्रण किंवा प्रस्तुतीकरण जे तिचे अवमूल्यन करणारे, तिला लाजिरवाणे ठरवणारे किंवा सार्वजनिक नैतिकतेला धक्का देणारे असते. समाजातील बदलत्या जीवनशैलीनुसार नैतिकतेच्या संकल्पनाही बदलत गेल्या. मात्र महिलांचे अशोभनीय चित्रण हे अद्याप एक गंभीर सामाजिक समस्या आहे. माध्यमे, जाहिराती, चित्रपट, इंटरनेट आणि साहित्य यामधून महिलांचे विकृत, लिंगभेदी आणि भोगवस्तूसारखे दर्शन घडवले जात आहे. आता स्त्रियांचे अशोभनीय प्रदर्शनाचे काही स्वरूप आहेत, ते विविध स्वरूप आपण पाहूया. 2.1 माध्यमांमध्ये अशोभनीय चित्रण. चित्रपट, दूरदर्शन, जाहिराती आणि मासिकांमध्ये स्त्रियांना मुख्यतः आकर्षक व भोगवस्तूसारखे सादर केले जाते. स्त्रियांना कमी कपड्यांमध्ये दाखवून उत्पादनांच्या विक्रीसाठी त्यांचा वापर केला जातो. सोशल मीडियावर स्त्रियांविषयी आक्षेपार्ह लैंगिक स्वरूपाचे मीम्स, व्हिडिओ आणि पोस्ट मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याच्यानंतर 2.2 इंटरनेट आणि सायबर विश्वातील अश्लीलता. पोर्नोग्राफी आणि अश्लील जाहिरातींमध्ये महिलांचे चित्रण अत्यंत हीन प्रकारे केले जाते. सायबर गुन्ह्यातून महिलांचे मॉर्फिंग, बदनामीकारक चित्रे वा व्हिडिओ प्रसारित करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्याच्यानंतर 2.3 साहित्यातील अशोभनीय चित्रण. काही साहित्यामध्ये स्त्रियांना केवळ लैंगिक वस्तू म्हणून दाखवले जाते. अश्लीलता आणि स्त्रियांचे गैरवर्तन यांना रोमांचक स्वरूप देण्याचा प्रयत्न काही प्रकाशनांमध्ये आढळतो. नंबर 3 अशोभनीय प्रदर्शनास प्रतिबंध करणारे कायदे आणि त्यांची अंमलबजावणी. 3.1 भारतीय संविधानातील तरतुदी. कलम 21 प्रत्येक नागरिकाला सन्मानपूर्वक जगण्याचा अधिकार आहे. कलम 19(2) स्वातंत्र्याच्या अधिकारावर काही बंधने लादता येतात, जसे की सार्वजनिक नीती, नैतिकता आणि न्याय व्यवस्था. कलम 51(a) मधील ई नागरिकांनी महिलांचा सन्मान राखणे ही जबाबदारी आहे. 3.2 स्त्रियांचे अशोभनीय प्रदर्शन प्रतिबंध अधिनियम 1986. कोणत्याही स्वरूपात स्त्रियांचे अशोभनीय दर्शन करणाऱ्या जाहिराती, प्रकाशने, चित्रे, चित्रपट आणि इतर माध्यमांवर बंदी घालते. कलम 2(e) नुसार स्त्रीच्या चित्रणाला अशोभनीय ठरवण्याची काही मोजमापे आहेत. ती पुढील प्रमाणे. स्त्रीला फक्त लैंगिक वस्तू म्हणून दाखवणे, स्त्रीचे पुरुषाच्या अधीन असल्याचे चित्रण, अशोभनीय स्वरूपाच्या साहित्यामुळे सार्वजनिक नैतिकतेला अपाय होण्याची शक्यता. शिक्षेच्या तरतुदी काय आहेत? दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास 6 महिने ते 5 वर्षे शिक्षा आणि 50,000 ते 5 लाख रुपये दंड. त्याच्यानंतर 3.3 भारतीय दंडसंहिता 1860 IPC. कलम 292 अश्लील आणि अशोभनीय साहित्याचे प्रकाशन किंवा वितरण यावर बंदी. कलम 354C स्त्रियांवरील वायरिझम गुप्तपणे निरीक्षण करणे हा गुन्हा ठरतो. त्याच्यानंतर 3.4 माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 IT ॲक्ट. कलम 67 ऑनलाईन अश्लीलता प्रसारित करणे हा गुन्हा आहे. इंटरनेटवरील पोर्नोग्राफी आणि स्त्रियांवर आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करणाऱ्यांना 5 वर्षे कारावास आणि 10 लाख रुपये दंड होऊ शकतो. 3.5 केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1995. केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायदा 1995 जाहिरातींमध्ये स्त्रियांचे अपमानास्पद चित्रण करण्यास बंदी आहे. स्त्रियांच्या सौंदर्य स्पर्धांमध्ये त्यांचा अवमान होणार नाही यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. 4 स्त्रियांच्या अशोभनीय प्रदर्शनाच्या परिणामांची सखोल चर्चा. 4.1 मानसिक आणि सामाजिक परिणाम. महिलांना केवळ आकर्षणाचे केंद्र म्हणून दाखवल्यामुळे समाजातील स्त्री प्रतिमा कमकुवत होते. पुरुषप्रधान मानसिकता अधिक बळकट होते आणि महिलांकडे केवळ भोगवस्तू म्हणून पाहिले जाते. 4.2 गुन्हेगारी वाढ आणि लैंगिक शोषण. महिलांचे अशोभनीय प्रदर्शन हे लैंगिक शोषणाच्या घटनांना प्रोत्साहन देते. अशोभनीय चित्रणामुळे मुलींमध्ये स्वतःच्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. 4.3
स्त्रियांच्या हक्कांचे उल्लंघन, मानवी हक्कांच्या दृष्टीने महिलांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार आहे. माध्यमांमध्ये महिलांची चुकीची प्रतिमा रंगवल्याने त्यांच्या सामाजिक योगदानाकडे दुर्लक्ष होते. 5. स्त्रियांचे अशोभनीय दर्शन किंवा प्रदर्शन रोखण्यासाठीच्या उपाययोजना. 5.1 कडक कायद्यांची अंमलबजावणी. स्त्रियांचे अशोभनीय प्रदर्शन करणाऱ्या जाहिराती, साहित्य आणि चित्रपटांवर कारवाई करावी. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर स्त्रियांच्या मॉर्फिंग किंवा आक्षेपार्ह पोस्टसाठी तत्काळ कार्यवाही करण्याची व्यवस्था असावी. 5.2 महिला सशक्तीकरण आणि जनजागृती. महिलांनी स्वतःच्या हक्काबाबत जागरूक राहावे आणि अशोभनीय चित्रणाविरोधात आवाज उठवावा. माध्यमांमधील स्त्री प्रतिमा सुधारण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम राबवावेत. 5.3 प्रसारमाध्यमांवर स्वनियंत्रण. जाहिरातदार, चित्रपट निर्माते आणि प्रकाशक यांनी स्वतःहून नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांनी आपल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. 5.4 शिक्षण आणि कौटुंबिक मूल्यांचे संवर्धन. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लिंग सन्मानावर आधारित अभ्यासक्रम समाविष्ट करावा. कुटुंबांमध्ये स्त्री पुरुष समानतेची मूल्ये रुजवण्यासाठी पालकांनी विशेष प्रयत्न करावेत. तर 6वं निष्कर्ष पाहूया, समारोप पाहूया. स्त्रियांचे अशोभनीय दर्शन हा एक गंभीर सामाजिक प्रश्न आहे जो महिलांच्या प्रतिष्ठेवर आणि समाजातील त्यांच्या स्थानावर परिणाम करतो. स्त्रियांना केवळ भोगवस्तू म्हणून न दाखवता त्यांना स्वतंत्र, सक्षम आणि सशक्त व्यक्ती म्हणून माध्यमांमध्ये स्थान दिले गेले पाहिजे. यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी, समाजातील जनजागृती, प्रसारमाध्यमांवर नियंत्रण आणि शिक्षण प्रणालीमध्ये सुधारणा या 4 प्रमुख उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांचा सन्मान राखणे ही केवळ कायद्याची नाही तर प्रत्येक नागरिकाची एक नैतिक जबाबदारी आहे. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.